तहसीलदार ज्या वेळेसला त्यांनी आदेश दिला त्यावेळेसला रवींद्र सबनीस हे साहेब होते. त्यांनी आदेश दिल्याच्यानंतर मध्ये निवडणुका होत्या, 5-6 महिने त्याच्यात गेले. नंतर मग आपले शेळके साहेब आले. शेळके साहेबांनी मला पोलीस प्रोटेक्शनचं पत्र दिलं. त्याच्या कालावधीत तो रस्ता खुला झालेला नाही. आणि नंतर परत आता हे या साहेबांचं नाव शिरसाट साहेब हे आलेत. यांनी तर अजून प्रकरणसुद्धा बघितलं नाही, मला विचारलंसुद्धा नाही का बाबा हे असं आहे असं आहे, मी खुला करायचा प्रयत्न करतो, तुझा सरळ करून देतो. यांच्यावरचा विश्वास पूर्णपणे उडालेला आहे माझा. त्याच्यामुळे ह्या गोष्टी खूपच म्हणजे मला असं वाटते का बाबा एखाद्या वेळेला आत्महत्या करू का काय असं वाटते. हे तुमचं प्रकरण भूमी अभिलेखकडे गेलं, भूमी अभिलेखकडनं तहसीलदारकडे आलं. ते उडवाडीचं उत्तर देतात. आमची ते काय म्हणतात, आमचं काम नाही कारवाई करायचं, त्यांचं काम आहे. ते म्हणतात नाही त्यांनी पण केलं पाहिजे ना, त्यांचं पण काम आहे. असे ते 8 ते 9 वेळा माझ्या इथं हद्दी गुन्हा दाखवायला आलेले. 9 वेळा आतापर्यंत त्याचा प्रत्येक पुरावा माझ्याकडे आहे. भूमी अभिलेख कार्यालयावाले किंवा ग्रामपंचायत BDO यांची हे सुद्धा काही त्याच्यात दक्षता घेतली नाही. शासकीय अधिकारी फक्त जनतेचा फायदा घेऊन फुटबॉल वाटोलवी करतात. फुटबॉल केलाय, फार फुटबॉल केलाय त्यांनी आमचा. फुटबॉल केलाय प्रशासकीय अधिकाऱ्यांनी. 2012 पासून मी मागणी केलेली होती. तेव्हापासून आतापर्यंत मला 2024ला आदेश मिळाला आहे. 24ला आदेश मिळाल्यापासून मी पोलीस प्रोटेक्शन 4 वेळा घेतलेले. 8-9 वेळा ते हद्दी कायम दाखवायला 8-9 वेळा आलेले. तरी पण त्यांचा तोच खेळ, फक्त यायचं काम तर काहीच नाही करायचं आणि नुसतं मोजून दाखवायचं किंवा हे तुमचं एवढं आणि करा रस्ता. कारण शेतकऱ्यांनी काय करायचं तिथं नाही आमचं इथपर्यंत आहे, आमचं तिथपर्यंत आहे. हे असं झाल्यावर मग कारवाई कोणी करायची? कारवाई एकही मोजणी करत नाही तिथं. हां, संबंधित शेतकरी मोजणी शासकीय होती तिला विरोध करत राहतात. आणि असे जुन्नर तालुक्यात 350 प्रकरण. हां, 3,500 प्रकरणं देवायची आपली कप्रत त्यांनी दिलेली सही शिक्क्यानुसार. आता हे तुमचं आंदोलनाचे तुम्ही कॉपी आमदार, माजी आमदार अनेक जणांना दिलेले आहे, याच्यावर तुमचे पोस्ट आहेत. तर त्यांच्याकडनं तुम्हाला काय फोन वगैरे किंवा आंदोलन मागे घ्या किंवा आम्ही तुम्हाला सहकार्य करतो असं काय कोणाकडनं सांगण्यात आलं? तर काही नाही. आपण त्यांच्याकडे एकदा गेलो होतो तर ते म्हणले बघू करू उत्तर आलं. असं पाहिजे तसं काय उत्तर आलेलं नाही. तुम्ही माझ्याकडे या, तुम्ही मला सांगा, मग मी तुम्हाला सांगतो. हे असे प्रकारचे जे बोलणे त्यांचं, तर मग त्यांच्याकडे जाण्यात मी हेच ठेवलेलं नाही. म्हटलं इथं जाऊनच उपयोग होत नसेल तर मग काय उपयोग नाही का. मग आता हे तुमचं आंदोलन शेवटची भूमिका काय राहणार तुमची? शेवटची जोपर्यंत मला मिळत नाही राहता तोपर्यंत मी इथं बसून राहणार. हां, थँक्यू.